गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमो पंथानंत या राघवाचा. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. चहा घेता घेता सहजच आज एक गोष्ट कळली. तिच्यानी मन जरा चलबिचल झालं आणि तोच विषय आज मांडायचा ठरवलाय. विषय आहे स्क्विंट. स्क्विंट म्हणजे तिरळेपणा. आणि तिरळेपणा हा आता बऱ्यापैकी करेक्ट करता येतो, पण त्याला जे करायचे उपाय जे आहेत ते वयाच्या खूप लहानपणी करायला लागतात. माझ्या एका मित्राच्या आईनी वयाच्या 55व्या वर्षी ती सर्जरी करून तिरळेपणा घालवण्याचा प्रयत्न केलेला मला आठवतोय, पण तो काही यशस्वी झाला नव्हता. सर्जरी तर झाली, पण त्याच्यानंतर काही व्यायाम करायचे असतात, काही गोष्टी करायला लागतात. त्यामुळे ही स्क्विंट सर्जरी जी आहे ही उपयुक्त तर आहे, पण योग्य वयात करायला पाहिजे. आणि ती जबाबदारी बऱ्याच वेळेला फॅमिली फिजिशियनवर म्हणजे जनरल प्रॅक्टिशनरवर किंवा त्या डोळ्याच्या डॉक्टरवर येते. डोळ्याच्या डॉक्टरांना हे माहिती असतं की कोण स्क्विंट सर्जन आहेत, आणि ती सुपर स्पेशालिटी असल्यामुळे सगळेच ऑफ्थॅल्मिक सर्जन ही सर्जरी करतात असं नाही, पण काही लोक ते करू शकतात. आणि त्यामुळे ही सर्जरी ही विशिष्ट पद्धतीने आणि खूप चांगल्या प्रकारे करता येते. आणि त्यामुळे आज हा विषय आपल्याला गप्पांसाठी सापडलेला आहे. आमच्या मित्राचा एक नातेवाईक त्याच्या मुलाला घेऊन डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेला, अर्थात स्क्विंट सर्जनकडे गेला. आणि त्यावेळेस लक्षात आलं की हा मुलगा आता बऱ्यापैकी मोठा झाला आहे आणि त्यामुळे त्याचा व्हावा तितका उपयोग होणार नाही. वास्तविकता अशा प्रकारची काही सर्जरी असते आणि अशा प्रकारे तो तिरळेपणा जाऊ शकतो याची माहितीच पुष्कळ जणांना नसते. आणि ते विचारलं जात नाही म्हणून कित्येक वेळेला अशा गोष्टी सांगितल्या जात नाही, म्हणजे डॉक्टर असं सांगत नाही. आणि त्यामध्ये काय होतं की जो वेळ असतो तो निघून जातो आणि जो बिघडलेला डोळा असतो तो कायमचा अधू होतो आणि तो पुन्हा काही रिवाईव्ह करता येत नाही. त्यामुळे तिरळेपणा लक्षात आल्यानंतर जेवढ्या लवकर स्क्विंट सर्जनकडे जाऊन ते करेक्शन करून घेता येईल तेवढं ते करायला हवं. आणि ते झालं तर ती व्यक्ती, ते मूल कायमचं तुम्हाला एक आशीर्वाद देईल यात काही शंका नाही. कारण फक्त स्क्विंट सर्जरी करून भागत नाही, तर त्यांना विशिष्ट प्रकारच्या काही फिजिओथेरपिस्ट किंवा काही एक्झरसाइजेस असतात, काही व्यायाम असतात डोळ्यांचे, ते करत राहावे लागतात. कारण जो मसल मुळातच अधू होता म्हणून तो तिरळेपणा आला, तर तो मसल पुन्हा बलवान होण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. आणि त्यात ते एक्झरसाइजेस हे फार महत्त्वाचे आहेत. आणि हे महत्त्वाचे एक्झरसाइजेस करून तो तिरळेपणा कायमचा नष्ट होतो हे सत्य आहे आणि ते आपण समजून घ्यायला हवं. त्यामुळे आजचा विषय हा थोडासा वेगळा पण फार मोलाचा आहे. त्यामुळे जर तुमच्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये तिरळेपणा जर दिसत असेल तर योग्य अशा स्क्विंट सर्जनला तुम्ही दाखवा आणि हा तिरळेपणा तुम्ही नष्ट करू शकता. तर हे एस्थेटिक किंवा सौंदर्य वाढवणारी अशी सर्जरी आहे. ती
पुरुषांना मुलींना दोघांनाही तेवढंच महत्त्वाची आहे. त्यामुळे याचा जरूर विचार करायला हरकत नाही. तर आजच्या कॉमेंट बॉक्समध्ये मी मला माहिती असणाऱ्या एका स्किन सर्जनचा पत्ता आणि फोन नंबर देतो आहे. तर जरूर त्याचा लाभ घेऊ शकता, फोन करू शकता किंवा तुम्हाला तुमच्या शहरामध्ये किंवा तुमच्या जवळपास जर कोणी स्किन सर्जन असेल तर त्यांचीही तुम्हाला मदत घ्यायला हरकत नाही. पण मला जी व्यक्ती अवेलेबल आहे त्या डॉक्टरचा मी फोन आणि क्लिनिकचा ॲड्रेस दोन्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये देतो आहे. जरूर त्याचा लाभ घ्या आणि तुमच्या कॉमेंट्स नक्की पाठवा आणि कॉमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या गप्पांना नेहमी या आणि नवीन नवीन प्रश्न, नवीन नवीन गोष्टी आम्हालाही कळवा, जेणेकरून त्यांचा समावेश पुढच्या भागांमध्ये करता येईल. जय जय रघुवीर समर्थ.